आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। प्रवक्त्यांनी आपली भूमिका नीट मांडावी, अजित पवारांच्या सूचना। अजितदादांच्या बैठकीमध्ये रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर समोरासमोर। प्रत्येक घडामोडींवर माझं लक्ष असतं। बैठकीमध्ये अजितदादांचं सूचक विधान। पुण्यामध्ये काही दिवसांपासून रुपाली पाटील आणि चाकणकरांमध्ये वाद। मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची तक्रार। बीडच्या कार्यकर्त्याकडून जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। जरांगेंना जीव मारण्याची धमकी आणि कट रचण्यात आल्याची तक्रार। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं, चौकशी सुरू। खासदार बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। जरांगेंच्या हत्येच्या कथित कटाबाबत एसआयटी चौकशीची मागणी। एसआयटी मार्फत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी। जरांगेंना धमकी प्रकरणी पंकजा मुंडेंचा पोलीस अधीक्षकांना फोन। जरांगे पाटलांच्या सुरक्षेची काळजी घ्या, जालना पोलीस अधीक्षकांना पंकजा मुंडेंच्या सूचना। राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब नाही, फुसकी लवंगी। मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा। देशामध्ये लोकशाही नांदू नये म्हणून आंतरराष्ट्रीय शक्तींची मदत। राहुल गांधी कोणाचा अजेंडा चालवतायत, फडणवीसांचा सवाल। वोट जिहाद पसरवण्यासाठी वोट चोरीचं तुणतुणं। मराठी हिंदू भूमिपुत्रांवर वोट चोरीचा शिक्का मारला। आशिष शेलारांचा ट्विट करत ठाकरे बंधूंवर निशाणा। उभाटा काँग्रेसचेच दुबार, त्यात भर पडून आता मनसे म्हणजे तिबार, अशीही टीका। काम करा नाहीतर पद सोडा, काम न करणाऱ्यांना काढून टाका। मतदार याद्यांवर काम करा, अन्यथा उमेदवारी मिळणार नाही। पुण्यातील पदाधिकारी बैठकीमध्ये राज ठाकरे संतापले। नागपुरातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1 कोटींपेक्षा जास्त खर्च। डागडुजीसाठी सुरू असलेल्या उधळपट्टीची एसआयटी चौकशी करा, नितीन राऊतांची सरकारकडे मागणी। पवार काका पुतळे एकत्र आले तर चांगलंच होईल। वसमतमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात झिरवाळांचं मोठं वक्तव्य। पवार काका पुतळ्यांनी एकत्र यावंच, झिरवाळांकडून इच्छा व्यक्त।